श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 113. गोविंद स्वामींची तब्येत आता चांगलीच सुधारू लागली होती. रोज संध्याकाळी नदीकाठी काठी टेकत टेकत ते फिरायला जायला लागले. बरोबर मुकुंदा, गंगाराम त्यांचे दोन्ही नातू असायचे. स्वामींचा त्यांच्यावर जीव. दोघही देखणे, चौकस तरतरीत बुद्धीचे. गंगाराम 15 वर्षांचा, मुकुंदा 17 वर्षांचा. तिघही नदीकाठच्या शंकराच्या देवळात जाऊन बसायचे. नातवांच्या आजोबांशी खूप गप्पा व्हायच्या. एक दिवस मुकुंदाने विचारलं, दारणो स्वामींनी आहारा वाचून राहून 18 दिवस तपश्चर्या केली, ते कसं काय जमलं त्यांना? मला तर एक दिवस सुद्धा उपाशी राहता यायचं नाही. मला तर सारखी भूक लागते. गोविंद स्वामी हसून म्हणाले, अरे, तहान भूक देहाला असते. मी देह आहे असं वाटलं तरच तहान भूक जाणवेल. पण मी देह नाहीच, मी आत्मा आहे. तहान भुकेचा माझा काही संबंध नाही. हा जर निश्चय असेल ना, तर निराहार राहून तपश्चर्या करता येते. ध्रुवानं नाही का तशी तपश्चर्या केली? गंगाराम म्हणाला, पण पण उपासाने ग्लानी नाही कळणार. गोविंद स्वामी हसले. अरे, नामस्मरणाचा एवढा प्रभाव असतो की निराहार राहिलं तरी ग्लानी येत नाही. पुराणामध्ये पुष्कळ ऋषीमुनींच्या तपश्चर्याच्या हकीकती आहेत. ऋषीमुनी तपश्चर्याला बसले की प्रथम नुसती फळं खायचे, नंतर पानं खाऊन राहायचे आणि नंतर नंतर शेवटी तर केवळ जल प्राशन करून राहायचे. अशी तपश्चर्या करायचे. अनेक ऋषीमुनींनी तशी तपश्चर्या केलेली उदाहरणं आहेत. मुकुंद उत्साहाने म्हणाला, हो हो, गेल्या वर्षी पैठणला जैन मंदिरातले ते मुनी 2 महिने केवळ पाण्यावर राहिले होते. आम्ही दोघांनी बघितलंय. होय की नाही रे गंगाराम? होय तर, पण ते मुनी भरपूर पाणी तरी घेत होते. दारणो स्वामींनी तर पहिले 8 दिवस फारसं काही पाणी घेतलं सुद्धा नव्हतं. स्वामी, काळ आला होता, पण दारणो स्वामी तपश्चर्या करीत होते म्हणूनच तो परतला ना. त्या दिवशी वैद्यराज थक्क होऊन म्हणाले, असा चमत्कार कधी पाहिला नव्हता, असा चमत्कार कधी पाहिला नव्हता. गोविंद स्वामी म्हणाले, यात चमत्कार वगैरे काही नाही. मग स्वामी, मग या सिद्धी असतात का हो? स्वामी म्हणाले, गोविंद स्वामी म्हणाले, सिद्धी म्हणजे काय? सिद्धी याचा अर्थ मानसिक शक्तींचा विकास. मानसिक शक्तींचा विकास झाला म्हणजे अनेक अलौकिक गोष्टी करता येतात. सामान्य माणसाला करता येत नाही अशा अनेक गोष्टी. पातंजल योग दर्शनामध्ये अशा अनेक सिद्धींचं वर्णन आहे. अति दूरचं दिसणं, दूरवरचं ऐकू येणं, भूतकाळ भविष्यकाळ जाणणं, अशा अनेक सिद्धी असतात. प्राकाम्य सिद्धी असली की इच्छा करावी तसं घडतं. ईशित्व सिद्धी असली की अचेतन वस्तूंवर योग्याची सत्ता चालते. खरंच, पण मधुकर शास्त्री म्हणत होते असं काही शक्य नाही म्हणून. अरे, हे योगशास्त्र हे प्रयोगशास्त्र आहे. प्रयोग करून पहा ना. प्रयोग न करताच हे शक्य नाही असं कसं म्हणायचं बरं? या सिद्धी निश्चितपणे प्राप्त होतात, पण त्यात चमत्कार वगैरे काही नसतं बरं. या सगळ्या घटना निसर्ग नियमांप्रमाणेच घडत असतात. आपल्याला त्यातला कार्यकारण भाव माहिती झाला ना, की आपणही त्या केव्हा तरी करू शकू. अगदी रोज सुद्धा. समोरून एक कावळा उडत गेला. तो गेला त्या दिशेला मुकुंदा क्षणभर पाहत राहिला आणि एकदम उत्साहानं म्हणाला, खरंच स्वामी, आता हा कावळा उठत गेला. तेथे कोणी बघितलंही नाही. माणूस असा उडत गेला तर? हा कावळा इथून उठून उडत गेला आणि तिथे कोणी बघितलंही नाही. असा माणूस जर उडत गेला तर? चमत्कार, चमत्कार म्हणून म्हणतील ना सगळे आणि सगळे बघत राहिले असते. खरं म्हणजे उडणं ही सुद्धा कलाच नाही का? माणसाने ती शिकून घेतली तर तोही रोज आकाशात उडायलाच लागेल. मग तो चमत्कार नाही वाटायचा. पण स्वामी, या सिद्धी योग्याला कशा बरं मिळतात? गोविंद स्वामी म्हणाले, पतंजली सांगतात, दिव्य औषध, मंत्र सामर्थ्य, तपश्चर्या, समाधी असे 4 सिद्धी मिळवण्याचे मार्ग आहे. त्यातला समाधी हा श्रेष्ठ मार्ग. समाधीचा अभ्यास करायला लागलं की साधकाला अनेक सिद्धी आपोआप मिळतात असा अनुभव आहे.
पतंजली सांगतात, सिद्धीकडे दुर्लक्ष करावं तरच परमेश्वर लाभ होईल. गंगाराम म्हणाला, स्वामी, योग्यांनी आणि संत महात्म्यांनी या सिद्धी समाजसेवेसाठी वापराव्या. लोकांच्या अडचणी दूर करून त्यांचं कल्याण करावं ना. गोविंद स्वामी हसायला लागले. अरे, लोकांच्या अडचणी दूर करणं हे लोककल्याणाचं कार्य आहे का? ते खरं लोककल्याण नव्हेच. लोकांची कुमार्गाकडे झालेली प्रवृत्ती बदलणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, हे लोककल्याण. संत महात्मे ते करतच असतात. पण स्वामी, निदान चांगल्या लोकांच्या अडचणी तरी योग्यांनी दूर करायला हव्यात ना. अरे पण चांगले लोक वाईट लोक हे कोणी बरं ठरवायचं? आपण नाही ते ठरवू शकत. ते ईश्वराला कळतं. ईश्वराचं कार्य तो करत तोच आहे. मुकुंदाच्या मनामध्ये प्राकाम्य सिद्धीचेच विचार रेंगाळत होते. तो हळूवार स्वरात म्हणाला, स्वामी, प्राकाम्य सिद्धी वापरून योग्याला काही घडवता येईल नाही का? होय होय, काहीही घडवता येईल बरं. हा समोरचा गोदावरी नदीचा प्रवाह आहे ना, तो अडवता येईल का हो? अरे हो, अगदी निश्चितपणे अडवता येईल. योग्यामध्ये तेवढं सामर्थ्य निश्चितपणे असतं. पण तो तसं कधीच नाही करणार. का बरं? का स्वामी, तू का नाही करणार हे सगळं? अरे, ही सृष्टी ईश्वरानं निर्माण केली आहे की नाही? तोच सगळे व्यवहार चालवतो. त्याच्या कृपेने योग्याला सिद्धी प्राप्त होतात. मग योग्याला सृष्टीच्या व्यवहारामध्ये ढवळाढवळ करायची इच्छा तरी कशी होईल बरं? ईश्वर त्याचा गुरु नाही का? पण स्वामी, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली की नाही? नामदेवांनी देऊळ फिरवलं की नाही? मग संतांनी तर असे कितीतरी चमत्कार केलेत. अरे, संत हे चमत्कार स्वतःच्या इच्छेने नाही करत. भक्तांच्या कल्याणासाठी ईश्वरच त्यांच्याद्वारा चमत्कार घडवून आणतो. संत पूर्णपणे विरागी असतात. त्यांची अहंता ईश्वरातच विलीन झालेली असते. ते पुण्य मार्गानेच चालतात. म्हणून तर ईश्वर त्यांच्याद्वारे भक्तांसाठी असे चमत्कार घडवतो. स्वामी, दयाळू स्वामींनी त्या दिवशी काळाला परतवून लावलं ना, हे आम्ही स्वतःच बघितलं. त्यांच्याकडे अशा कितीतरी सिद्धी असतील नाही? सांगा ना स्वामी, सांगा ना. एरवी गोविंद स्वामींनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नसतं, पण लाडक्या नातवांचं मन त्यांना मोडवेना. ते म्हणाले, बाळांनो, या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुमचा हट्ट आहे ना, म्हणून सांगतो. त्यांच्याकडे अनेक अनेक अलौकिक सिद्धी आहेत. पण यापेक्षाही जास्त विचार करायचा म्हणजे स्वतःजवळ अलौकिक सिद्धी शक्ती आहेत, हे दयाळू स्वामी विसरून गेलेले. हे फार मोठं आहे. अहंकार सगळा गेलाय त्यांचा. कर्तृत्व भावना नाही. अहंकार बाळगण्याची परिस्थिती असूनही आपल्या शक्तींचा त्यांना विसर पडलाय. याचा अर्थ ईश्वरच सर्व करतोय, मी काहीच करत नाही, ही पक्की बुद्धी झालीये त्यांची. गोविंद स्वामींच्या मुखावर अलौकिक तेज प्रगटलं. घनगंभीर आवाजात म्हणाले, मी काहीच केलं नाही, मी काहीच करत नाही अशी पक्की बुद्धी असणं हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आजोबा काय बोलतायत हे मुकुंद आणि गंगाराम ऐकत आणि बघतच बसले. गोविंद स्वामी हसून म्हणाले, चला चला, अंधार पडायला लागलाय, चला आता घरी. तिकडे आजी तुमची जेवायला वाट बघत असेल. दर्शन घेऊ आणि घरी जाऊ. चला. तिघांनी दर्शन घेतलं. ते घरी निघाले. श्रीराम समर्थ. श्रीराम.